नमस्ते सर्वांना. चला तर आपण रेसिपी करूया. रेसिपीला लागणारं साहित्य हिरवी मिरची आणि 2 बटाटे. बटाट्याची साल काढून घेते आणि आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे. बटाट्याच्या फोडी करून घेऊया. अशा पद्धतीने छोटे छोटे 2 बटाटे बस आहे आपल्याला. तर उपवास आहे, तर उपवासासाठी ही रेसिपी बनवत आहे मी. आम्हाला श्रावण सोमवार, दुसरा श्रावण सोमवार आहे आज. छान धुतलेल्या आहे मिरच्या, मी साफ केल्या आहेत. छोट्या छोट्या आपण चिरून घेऊया. तुम्हाला आहे का श्रावण सोमवार? कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर अशा पद्धतीने मी मिरची आहे ना ते पूर्ण चिरून घेते. छान आलूच्या फोडी पण आपल्या, मला आलूच येतो तोंडामध्ये कारण की आम्ही आलूच बोलतो. तर छान आलू आपला कट केला आहे आणि मिरची पण आपली छान बारीक केलेली आहे. चला तर आपण गॅसकडे वळूया. 4 ते 5 तास झाले आहे. साबुदाणा मी भिजत ठेवलेला आहे सकाळी 6 वाजता. तर छान बघू शकता अशा पद्धतीने छान भिजला आहे. तर आता आपण समोर तयारी करूया. कढई ठेवलेली आहे, थोडी मोठीच कढई ठेवली जाडबुडाची, आणि ती पण एल्युमिनियमची ठेवलेली आहे. तर मी तेल टाकत आहे. तुम्हाला जर तेल पसंत येत नसलं तर तुम्ही तूप टाकू शकता. तर आपलं तेल आता छान गरम करून घ्यायचं आपल्याला. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. मी बटाटा टाकून घेते याच्यामध्ये आणि छान भाजून घेते. हिरवी मिरची टाकून घेते आणि छान आता आपल्याला एकदा परतून घ्यायचं आहे. छान कलर छान लाल येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बटाट्यामध्येच आपल्याला शेंदी मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून बटाटा आपला छान लवकर शिजेल. शेंदी मीठ घातलं आहे मी आणि छान याचा परतून घेते. तर बटाटा आपला छान सॉफ्ट झालेला आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये साबुदाणा घालून घ्यायचा आहे. तर साबुदाण्यामध्येच मला शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान हातानेच करायचं, जेणेकरून साबुदाण्याला सगळीकडे लागलं पाहिजे. आता साबुदाणा याच्यामध्ये घालून घेते. तर साबुदाणा आहे ते 4 ते 5 तास आपल्याला अगोदरच भिजवून ठेवायचं, कारण का चिकट नाही होणार. आता आपल्याला छान कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आणि वाफ आपल्याला छान देऊन घ्यायची आहे. आणि मी एक ट्रिक सांगणार आहे याच्यामध्ये सॉफ्ट येण्यासाठी साबुदाणा, तर शेवटी सांगणार आहे मी. तर बघू शकता छान हलक्या हातानेच आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून साबुदाणा आपला कच्चा नाही राहिला पाहिजे. अर्धा किलो साबुदाण्याला जवळपास आपल्याला 200 ग्राम शेंगदाण्याचं पीठ पाहिजे. शेंगदाण्याचं कूट म्हणा किंवा पीठ म्हणा, काही म्हटलं तरी चालेल. तेव्हाच आपल्याला साबुदाणा मोकळा होईल. हलक्या हातानेच आपल्याला कमी गॅसवरच आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. साबुदाणा आहे तो छान आहे ना, असं खालीवर करतच राहायचं, ढवळतच राहायचं, जेणेकरून खाली लागला नाही पाहिजे. सतत फिरवतच राहायचा चम्मच. तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता
कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते पण सांगा. प्रत्येक वेळेस मी विचारते तुम्हाला माझी रेसिपी आवडतात का, तर कोणाचेच कॉमेंट्स येत नाही मला. तर बघू शकता छान मोकळा मोकळा झाला आहे. तर वाफ येऊ द्यायची आपल्याला. छान झाकण ठेवून घ्यायचं. इथे मी झाकण ठेवलेलं आहे. कमी गॅस केला आणि झाकण ठेवलेलं आहे. 2 ते 3 मिनिट आम्ही वाफ येऊ देते. तर बघूया. तर मी इथे ताक टाकणार आहे 2 चम्मच. छान साबुदाणा मुलायम येण्यासाठी. तर 2च चम्मच घातला आहे मी. छोटे चम्मच आहे माझे. तर बघू शकता. पुन्हा एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. करून बघा अशा पद्धतीने. खूप छान असते. ते छान थंडा झाला आहे साबुदाणा आपला आणि मोकळा पण झाले आहे. तर सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेते. चला. तर इथे मी प्लेट ठेवलेली आहे. आता आपल्याला साबुदाणा याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर रेसिपी पूर्ण बघा. रेसिपी बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. बघा छान मोकळा मोकळा सुटसुटीत झालेला आहे. कुठेही चिटकला नाही. तर बघू शकता. तर शेंगदाण्याची चटणी किंवा ताक, मी तर ताक ठेवत आहे. तर आपल्याला साबुदाणा कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. परत भेटते नवीन व्हिडिओमध्ये. माझी सासूबाई अशाच पद्धतीने बनवायच्या. दही किंवा ताक काही पण घालायचे 2 चम्मच. आणि टेस्ट पण छान येते आणि सुटसुटीत पण होत असते. तर बघू शकता छान झाला आहे आपला साबुदाणा मोकळा. तर रेसिपी पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करते.